नाशिक जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून विश्रांती घेतली आहे। मात्र तरीही प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सकाळपासून गोदाकाठावरचे धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू आहेत। गंगापूर धरणातून 415 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सध्या नाशिक जिल्ह्यातील धरणामध्ये 98% उपलब्ध पाणीसाठा असून 14 धरण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। दरम्यान गोदाकाठावरील परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये गेल्या 2 दिवसापासून संततधार सुरू होती। सायंकाळनंतर पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली आहे। तरी देखील हवामान विभागानं टप्प्याटप्प्यानं काही ठिकाणी येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। गंगापूर धरणामधनं 414 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे आणि होळकर पुलापासून रामकुंडापर्यंत हा पाण्याचा विसर्ग वाढून साधारणतः 664 क्युसेक वेगापर्यंत आलेला आहे। जर पावसाचा जोर वाढला तर पाण्याचा विसर्ग हा वाढण्याची शक्यता आहे, कारण त्र्यंबकेश्वर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर गेल्या 2 ते 3 दिवसापासून बघायला मिळतो आहे। सध्या जनजीवन पूर्वपदावर आहे, मात्र पावसाचा जोर वाढला तर नद्यांमधनं पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे हवामान विभागानं नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।